मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन देत आहे तब्बल 1,71,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप. त्यासोबतच तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. तुम्ही समाजाचा घटक म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो. तुम्ही स्वतः जर एलिजिबल असाल तर यासाठीचे फॉर्म सुरू आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या. जर तुम्ही एलिजिबल नसाल तर समाजाचा एक घटक बनून तुम्ही आपल्या समाजातील सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक पोहोचवे. आता आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. नेमकी योजना काय आहे, स्कॉलरशिप किती मिळणार आहे, कोणकोणत्या वर्षांसाठी योजना आहे ती पण बघूया. बघा, मराठा विद्यार्थ्यांना थेट खात्यात हे पैसे तुमच्या थेट बँक अकाउंट मध्ये मिळणार आहेत पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये. आता ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे. अर्ज प्रक्रिया सुरू आहे. हा व्हिडिओ डिटेल मध्ये असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघणार बघा. योजनेची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मिळणारे एकूण लाभ कोणकोणते ते बघणार आहोत. पूर्व प्रशिक्षण कोर्सेस कोणकोणते ते बघूया. स्कॉलरशिप मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आहे स्टेप वाईज आपण ती प्रक्रिया पण समजून घेणार आहोत. त्यासोबतच शैक्षणिक पात्रता पण आपण बघूया. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे म्हणजे यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट पण कोणते लागतात ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अर्ज करण्याची लिंक, मदतीसाठी संपर्क माध्यम आणि पुढे येणाऱ्या सगळ्या अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत कशा येतील त्यासाठी ती पण माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सगळ्यात आधी सगळ्यांना माझी विनंती आहे, या चॅनलवरती स्कॉलरशिपच्या सगळ्या अपडेट वेळोवेळी येत राहतात. त्यामुळे हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकानं पहिलं काम करायचंय, त्याला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. त्यासोबत आता आपण बघूया नेमकी योजना काय. 2026-27 या वर्षाकरिता टीआरटी, भारतीय आणि आपलं सारथी या स्वायत्त संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांचा सामायिक चाचणी परीक्षा 2026-27 सीईटी बाबत सूचना. म्हणजे यासाठी एक सीईटी घेतली जाते, त्यासाठी ती सूचना इथं आलेली आहे. आता अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्जाची शेवटची दिनांक ही 23 ऑगस्ट असणार आहे. बरोबर. तर 23 ऑगस्ट तारखेने लक्षात ठेवा. आजपासून 23 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. सगळे डॉक्युमेंट्स तयार करून तुम्ही 100% अर्ज करून घ्या. कुणीही ही योजना मिस करू नका. आता योजनेच्या लाभासाठी सादर करावयाच्या अर्जाबाबत काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं एका वेळेस उमेदवार एकाच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. म्हणजे तुम्ही पोर्टलवरती जाल आणि लॉग इन करून रजिस्ट्रेशन करून, नवीन स्टुडंट असतील तर रजिस्टर करावं लागेल. जुने स्टुडंट असतील त्यांना लॉग इन करावं लागेल. ते जर अप्लाय करायला गेलं तर एका वेळेस एकाच परीक्षेसाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. जर तुम्हाला समजा एमपीएससी राज्यसेवेसाठी अर्ज केला आणि एमपीएससी कंबाईनसाठी करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला अप्लाय फॉर न्यू स्कीम करावं लागणार आहे. त्यासोबतच अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं डीव्हीच्या वेळेस तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म लागतो. तर आता ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन कराल तर तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही डाउनलोड करून ठेवणं गरजेचं आहे. तुमच्यासोबत प्रिंट मारून पण ठेवा. लक्षात ठेवा ही जी सीईटी होणार आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट, ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्व सेंटरवर होणार आहे. त्यासोबतच युपीएससी दिल्लीसाठी दिल्ली हे सुद्धा एक नवीन सेंटर असणार आहे. लक्षात ठेवा युजर आयडी आणि पासवर्ड हे सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट होईल तो तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे. पूर्ण प्रोसेस होईपर्यंत तुमचा मोबाईल नंबर आणि जीमेल तोच असला पाहिजे. तो तुम्ही अजिबात बदलायचा नाही, कारण भविष्यात त्यावरती ओटीपी वगैरे येत असतात. आता सीईटीची तुमची एक्झाम झाली की त्यानंतर तुमची गुणवत्ता यादी लागते. मग तुमचं त्या संस्थेमध्ये किंवा सारथीमध्ये तुमचं मूळ कागदपत्र पडताळणी होते. म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले असतात फॉर्म फिलिंगच्या वेळेस, ते सगळे डॉक्युमेंट्स तिथं सारथीच्या संस्थेमध्ये चेक केले जातात आणि मग तुम्हाला ही योजना मिळते. अजून एक आहे, या आधी काही मुलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे कोणी कंबाईनचा घेतलाय, कोणी राज्यसेवेचा घेतलाय किंवा कोणत्याही परीक्षांचा. जर तुम्ही आधी लाभ घेतला असेल तर चढत्या क्रमानं प्रशिक्षण कार्यक्रम पुनश्च केवळ एकदाच, म्हणजे टोटल तुम्ही 2 वेळाच या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर आधी घेतला असेल तर चढत्या क्रमानं, म्हणजे तुम्ही जर एमपीएससी आधी घेतला असेल तर आता यूपीएससी घेऊ शकता. म्हणजे जर तुम्ही यूपीएससी आधी घेतला असेल तर आता परत एमपीएससी तुम्ही घेऊ शकत नाही. मग लक्षात ठेवा तुम्ही फक्त 2 वेळा, टोटल 2 वेळाच लाभ घेऊ शकता. आधी घेतला असेल तर आता पण घेऊ शकता, पण तो पण चढत्या क्रमानं असला पाहिजे. आता सोबत बघा, त्यावेळेस त्यांनी वयोमर्यादेची अट टाकली की 30 वर्ष ही मॅक्सिमम वय त्यांनी दिलेलं आहे. सगळ्या संस्थांच्या चर्चा करून ते ठरवले असं त्यांचं म्हणणं आहे. एकमताने ठरलेलं आहे. तर 30 वर्षाची वयोमर्यादा, मुलांची मागणी आहे की सर ही वयोमर्यादा काढून टाकावी. जी काही त्या परीक्षेची वयोमर्यादा असेल, समजा राज्यसेवेसाठी 38 वर्ष असेल, कोणत्याही परीक्षेसाठी, तर तेवढं वय इथं असावं असं मुलांची मागणी आहे. परंतु सध्या तरी त्या संस्थांनी 30 वय ही वयोमर्यादा दिलेली आहे. तर तुम्हाला अजून एक सांगतो, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे प्रत्येकाचं 8 लाखापर्यंत असलं पाहिजे, तरच आपल्याला ही स्कॉलरशिप मिळते. त्यासोबतच 25-26 या आर्थिक वर्षाचा आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला यासाठी लागणार आहे. तुमच्याकडे उत्पन्न दाखला आहे का बघा. नसेल तर तात्काळ काढून घ्या. लगेच तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुमचा दाखला काढून तो तहसीलला जाऊन तहसीलदाराकडून तो दाखला घेऊ शकता. आता टीआरटीसी लागते ते ठीक आहे. अर्जाच्या पोचपावतीचा तो पण टीआरटी साठी काही अडचण नाही. तुम्हाला यापुढे येणारे अपडेट टीआरटी, भारतीय या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून स्कॉलरशिप वर्षभर येणार आहेत. स्टायपेंड दर महिन्याला येणार आहेत. ते सगळे अपडेट माझ्याकडून हवे असतील तर तुम्ही स्वइच्छेनं हा आपला गुगल फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये, पिन कमेंट मध्ये पुढच्या सगळे अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी तो गुगल फॉर्म नक्की भरा. तसेच काही मनात तुमच्या शंका असतील
तरी पण तुम्ही तिथं एक ऑप्शन दिलेला आहे, तिथे तुमच्या प्रश्न, शंका विचारू शकता. आणि लक्षात ठेवा, त्यासोबत आता आपण सगळ्यात महत्त्वाचं बघूया, कोणत्या कोर्सेससाठी किती स्टायपेंड मिळतो आणि टोटल मिळणारी रक्कम किती आहे? आणि स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण कसं मिळतं? बघा, यूपीएससी महाराष्ट्रासाठी तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण, हे पूर्ण प्रशिक्षण तुम्हाला मोफत असणार आहे. 11 महिने तुम्हाला पूर्ण यूपीएससीची तयारी महाराष्ट्रामध्ये करून घेतली जाईल. आणि खाजगी संस्थांच्या माध्यमातून ज्या त्यांच्यासोबत अलाईन आहेत, टी-आर-टी, भारती सारथी सोबत, त्या संस्थांमध्ये तुम्हाला यूपीएससी प्रशिक्षण दिलं जातं 11 महिन्यांसाठी. आता वन टाईम तुम्हाला ₹18,000 निधी मिळतो. दरमहा तुम्हाला ₹13,000 स्टायपेंड. किती महिने मिळणार? 11 महिने. तुम्हाला 13,000 स्टायपेंड मिळणार. म्हणजे टोटल यूपीएससी महाराष्ट्रासाठी जर तुमची निवड झाली, तर तुम्हाला ₹1,61,000 एवढी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे. 11 महिन्यामध्ये ही खूप चांगली रक्कम आहे. तुम्हाला अभ्यास करायला पण मिळणार आहे. मोफत प्रशिक्षण आहे. म्हणजे फक्त पैसे आहेत असं नाही. तर त्यासोबतच क्लास पण पूर्णपणे मोफत मिळणार आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा चांगल्या नामवंत संस्था आहेत. त्यामध्ये तुम्हाला ते प्रशिक्षण मोफत मिळेल. ते पैसे तुम्हालाच राहतील. त्या संस्थांना पैसे वेगळे जातात. त्यामुळे तुम्हाला हे पैसे संस्थांना द्यावे लागत नाही. हे पैसे तुमच्याकडेच राहतात. तुमच्या राहण्या-खाण्यासाठी असतात. आता यूपीएससी दिल्लीसाठी बघाल, हा पण 11 महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी असणारा कोर्स आहे. त्यामध्ये 18,000 तुम्हाला वन टाईम मिळतात अनुषंगिक निधी म्हणून आणि ₹10,000 तुम्हाला प्रवास खर्च म्हणून एक वेळ दिला जातो. त्यासोबतच दरमहा विद्यावेतन बघाल तर ₹13,000 तुम्हाला विद्यावेतन, जे स्टायपेंड दर महिन्याला मिळणार आहे. 75% पेक्षा जास्त अटेंडन्स तुमची भरली ऑफलाईनला, तर ही पूर्ण ऑफलाईन प्रशिक्षण योजना आहे. त्यामध्ये 75% अटेंडन्स भरली की तुम्हाला 13,000 दरमहा स्टायपेंड मिळतो. ₹1,71,000 ही एवढी रक्कम तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण कालावधीमध्ये मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला पुस्तकं मिळतात संस्थांकडून. त्यासोबत तुम्हाला पूर्ण प्रशिक्षण क्लासेस मोफत असतात. ही खूप चांगली योजना आहे. सगळ्यांनी बेनिफिट घ्या. आता एमपीएससी राज्यसेवा हा पण कोर्स 11 महिन्यांचा आहे. ₹12,000 वन टाईम मिळतील आणि दरमहा म्हणजे 11 महिने जवळ-जवळ ₹10,000 प्रत्येक महिन्याला मिळत राहतील. तर तुमची अटेंडन्स 75% प्लस भरली तर. मिळणारी टोटल रक्कम आपली किती आहे? 1,22,000. एमपीएससी, एमईएससाठी पण 11 महिन्यांचा कोर्स आहे. 12,000 वन टाईम मिळतील आणि 10,000 स्टायपेंड मंथली मिळत जाईल. येणारी टोटल रक्कम 1,22,000. जेएमएफसी ही ज्युडिशियल सर्व्हिसेसची एक पोस्ट आहे. एमपीएससी जेएमएफसीसाठी 11 महिन्यांचा हा प्रशिक्षण कालावधी आहे. ₹12,000 तुम्हाला अनुषंगिक निधी वन टाईम मिळेल आणि दरमहा विद्यावेतन ₹10,000 तुम्हाला मिळणार आहे 11 महिन्यांसाठी. म्हणजे टोटल मिळणारी रक्कम ₹1,22,000 असणार आहे. एमपीएससी ग्रुप बी एंड सी 6 महिन्याचा कोर्स आहे. ₹12,000, ₹10,000 आणि 72,000 पोस्ट मिळणार आहे. एसएससी सीजीएल, तर एसएससी क्लास 3, आयबीपीएस, हे बाकी सगळ्या कोर्सेसची आपण माहिती बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळ्या डिटेलमध्ये सांगणार आहे. फॉर्म कसा भरावा याचा एक सेपरेट व्हिडिओ मी घेऊन येतोय. त्यामध्ये तुम्हाला हे सगळं देतो. ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर Google फॉर्म भरा. मी ही पीडीएफ तुम्हाला पाठवून देतो. आता बघा, सारथीसाठी कोणकोणत्या कोर्सेससाठी आपल्याला फॉर्म सुरू आहेत बघा. यूपीएससी दिल्लीसाठी सारथीला फॉर्म सुरू आहेत. यूपीएससी महाराष्ट्रासाठी सुरू आहेत. एमपीएससी राज्यसेवेसाठी सुरू आहेत. एमपीएससी एमईएस महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी सुरू आहेत. एमपीएससी जेएमएफसीसाठी सुरू आहेत. एसएससीसाठी सुरू आहेत आणि बँकिंगसाठी. या सगळ्या परीक्षांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर मी तुम्हाला म्हणेन, ते फक्त यूपीएससीला अप्लाय करू नका. तुम्ही जर एलिजिबल असाल तर यूपीएससी दिल्ली, पुणे, एमपीएससी राज्यसेवा, एसएससी, आयबीपीएस यांना जे ग्रॅज्युएशन लागतं, त्या सगळ्या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. समजा एमईएसला इंजिनिअरिंग लागतं, तर ठीक आहे, तुमच्याकडे असेल तर अप्लाय करा, नसेल तर. पण किमान ह्या सगळ्या पोस्टसाठी जेवढ्याला तुम्ही मॅक्सिमम एलिजिबल असाल, त्या प्रत्येक फॉर्म भरा. त्या प्रत्येकाची सीईटी तुम्ही द्या आणि त्यातली पण तुम्ही निवडू शकता. समजा 2-3 परीक्षेसाठी तुम्ही निवड झाली, राज्यसेवेसाठी झाली, नंतर एमईएससाठी झाली, तर तुम्ही निवडू शकता की आता तुम्हाला कोणतं घ्यायचं. यूपीएससीसाठी असेल, ते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. कोणतीही एकच योजना एका वेळेस तुम्हाला मिळेल. आता स्कॉलरशिप नेमकी मिळते कशी? त्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर आपण बघूया. आता पहिल्या स्टेजला आहे आपण आता सध्या इथं आहोत. त्यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झालेले आहेत. आता एक फॉर्म तुमची फिलिंग झाली, त्यानंतर एक तुमची सीईटी होते, कॉमन एंट्रन्स टेस्ट होते. आता एक कॉमन एंट्रन्स टेस्ट झाली, पेपर मी तुम्हाला मागच्या वेळेस झालेले पेपर सगळे देणार आहे. तुम्ही जे विद्यार्थी Google फॉर्म भरतील, त्या विद्यार्थ्यांना किंवा आपले टेलिग्राम चॅनल पण आहेत, त्यावरती त्या पीडीएफ मी देईन. कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटीचे मागचे पेपर मी विद्यार्थ्यांना शेअर करणार आहे. सीईटी झाल्यानंतर तुम्हाला चॅलेंज पोर्टल आणि स्कोर कार्ड येतं. त्यामध्ये तुम्हाला समजून जातं की तुम्हाला मार्क किती पडलेत. त्यानंतर मेरिट लिस्ट लागते. तुमचा रिझल्ट लागतो. तुम्ही जेवढ्या जागा असतील त्या संस्थेच्या, त्यामध्ये तुमचं नाव आलं असेल, तर तुम्हाला इन्स्टिट्यूट प्रेफरन्स ऑप्शन दिला जातो. मग त्यामध्ये ह्या मेरिट लिस्ट सोबत वेटिंग लिस्ट पण असते. त्यानंतर इन्स्टिट्यूट प्रेफरन्स तुम्हाला संस्था निवडीचा विकल्प दिला जातो. तुम्हाला संस्था निवडता येते. लिस्ट असते यूपीएससीसाठी महाराष्ट्रातले समजा 10-12 काही क्लासेस असतील, तर तुम्हाला कोणत्या संस्थेमध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे, तर तुम्ही सिलेक्ट करू शकता. प्रेफरन्स देऊ शकता 1, 2, 3, 4 असेल. त्यानंतर त्या संस्थेमध्ये किंवा तुमच्या सारथी संस्थेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि मग तुमचं कोचिंग आणि मंथली स्टायपेंड सुरू होऊन जातो. कोचिंग सुरू झालं
पहिला महिना पूर्ण झाला की तुम्हाला जो वन टाईमचा निधी असेल, जो काही 13,000, 18,000 जो निधी आहे, तो निधी प्लस पहिला स्टायपेंड असे सोबत जवळ-जवळ मिळून जातात साधारणतः. त्यानंतर विविध योजना आणि आहे शैक्षणिक अर्हता आपण बघूया. दिल्ली, महाराष्ट्र, एम-पी-एस-सी, गट ब गट क, एस-एस-सी आणि बँकिंग या सगळ्यांसाठी तुमचं एनी ग्रॅज्युएशन चालतं. बरोबर? कोणत्याही शाखेतून तुमची पदवी असणं गरजेचं आहे. तर साठी मग ज्यांचं कोणत्याही शाखेतून ग्रॅज्युएशन झालंय, ते माझं माझं तर तुम्हाला सजेशन आहे, की सगळ्यांसाठी तुम्ही अप्लाय करा. जर तुमचं डी-एड झालं असेल, तर तुम्ही महाराष्ट्र म्हणजे टी-ई-टीसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी पोलीस वगैरे या त्यांच्यासाठी म्हणजे पोलिससाठी 10वी आणि 12वीचं तुम्हाला आहे. 12वीसाठी पोलिससाठी 12वी, सैन्यासाठी 10वी. त्यानंतर एम-ई-एससाठी तुमचं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बरेचसे ब्रँचेस त्यांनी दिलेत. सिव्हिल आहे, स्ट्रक्चरल आहे, ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंडस्ट्रियल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे. ह्या सगळ्या ब्रँचमधून तुमचं यापैकी कोणत्याही ब्रँचमधून तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता एम-पी-एस-सी, जे-एम-एफ-सीसाठी पण त्यांनी दिली विधी शाखेची पदवी आणि काही थोडासा अनुभव दिलाय. ते तुमच्याकडे असलं, की तुम्ही अप्लाय करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघूया या योजनेसाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात? सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट लागतं, ही योजना महाराष्ट्रासाठी आहे. तर महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जात जमातीचे तुमचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी फक्त टी-आर-केला लागते. 10वीचं मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुमचं पदवीचं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा उत्पन्नाचा दाखला 8,00,000च्या उत्पन्न पाहिजे आणि तो 25-26 या वर्षाचा तुमचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे. म्हणजे इन्कम सर्टिफिकेट कोणत्या वर्षाचं पाहिजे? 2025-26चं आणि 8,00,000च्या पेक्षा कमी असणारं उत्पन्न पाहिजे. तर दिव्यांग असाल तर त्या दिव्यांगाचा दाखला पाहिजे. अनाथ असाल तर अनाथाचा तो दाखला पाहिजे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सारथी संस्थेकरता आपल्याला लागणार आहे एन-सी-एल. एन-सी-एल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सारथी संस्थेसाठी अर्ज करायचा असेल तर. आणि बाकी अमृतला वगैरे ई-डब्ल्यू-एस वगैरे लागतं. ठीक आहे. तर बघा यासाठी अर्ज करण्याच्या वेबसाईट मी तुम्हाला सांगतो. 2026-27 साठी या संस्थांच्या प्रशिक्षणपूर्व योजनांसाठी अर्ज करण्यासाठी लिंक सांगतो. सारथीसाठी बघूया आरती, भारती, टी-आर-के, अमृत सारथीसाठी http://sarthi.cbtexam.in/ या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. ह्या सगळ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि तुम्हाला कसलीही शंका असेल, तर तुम्ही बिनधास्त स्वइच्छेने आपला गोल फॉर्म भरू शकता. मी तुम्हाला ती माहिती देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासोबत तुम्हाला कसलीही शंका आली, काही अडचणी आल्या, काही टेक्निकल अडचणी आल्या फॉर्म भरताना, तर तुम्हाला सारथी संस्थेचा हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. त्यासोबतच हा त्यांचा Gmail आहे. यावरती तुम्ही मेल पण करू शकता. त्यानंतर काही नॉन टेक्निकल अडचणी असतील, तरी सारथी संस्थेने 1-2 नंबर दिलेले आहेत. त्यावरती तुम्ही कॉल करू शकता. पुण्याचं ऑफिस आहे सारथीचं. हे नंबर दिलेले आहेत. आणि स्कॉलरशिपसाठी येणाऱ्या सगळ्या योजनांची माहिती तुम्हाला देण्यासाठी हे आपलं YouTube चॅनल आहे. कसली शंका असेल तर माझा हा WhatsApp नंबर आहे 7722039009 यावरती तुम्ही WhatsApp मेसेज करू शकता. मी तुम्हाला जे लागेल ती मदत करायला तयार आहे. त्यासोबत तुम्ही ऑफिशियल त्या संस्थांचे कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईटला भेट देऊ शकता. हे YouTube चॅनल आहे. टी-आर-के, भारती आर-टी-सर अशा विविध संस्थांच्या माध्यमातून जे स्कॉलरशिप तुम्हाला दिली जाते त्याची पलकी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे इव्हन शेवटचा टायपिंग पर्यंत तुम्हाला येणाऱ्या सगळे अपडेट या YouTube चॅनलवरती आपण शेअर करत असतो. त्यासोबत आपले 3 टेलिग्राम चॅनल्स आहेत. एक 20,000 मेंबरचं अपडेट्स नावाचं चॅनल आहे. त्यानंतर डिस्कशन मुलांमध्ये चर्चा करण्यासाठी आपण 10,500 सबस्क्रायबरचं चॅनल आहे आणि फक्त स्पेशली पोलीस भरतीसाठी 17,800 एवढ्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चॅनल हे आहे. आणि एवढं सगळं केलं त्यामुळे महाराष्ट्र शासनाचं आणि या संस्थांचा आभार मानणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून टी-आर-के, भारती सारथी, अमृत, महाज्योती आणि वनाटी महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचा मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद टी-आर-के, भारती सारथी आणि महाज्योती.